सुरुवात करायची अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. डी पोल मधला पहिला सामना पेण तालुक्यातील बॉक्स क्रिकेट मध्ये आपल्या संघाचा दबदबा गेले कित्येक वर्षाच्या संघानं प्रस्थापित केला असा चेतना तांबडशेत तर त्यांच्या अगेन्स्ट खोपोली परिसरामधील एक बलाढ्य संघ मस्जिद मोहल्ला शेफाटा खोपोली. सलामीची आघाडीची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा प्लेयर अर्थातच 10वा प्रतिनिधी. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची. एका बाजूने शेफाटा खोपोली मस्जिद मोहल्ला शेफाटा खोपोली त्यांच्या आगे चेतना तांबडशेत. बॉलिंग मार्कवर बाळू पाटील आपल्याला पाहायला मिळतो. तर मनीष पाटील यांच्याकडून पारितोषिक आले चेतना तांबडशेटच्या गोलंदाजांसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 आणि तसेच विकेट हॅट्रिकसाठी देवेश मात्रे यांच्याकडून सुद्धा 1000 आहेत. चला आता विनंती असेल खेळाडूंना आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. अधिकचा वेळ आपल्याकडे नाही आहे. जे प्रेक्षक हँड्रेलला अगदी टच होऊन उभे त्यांना विनंती असेल थोडेसे मागे व्हा. तिथे लाईटीचा पोल आहे आपल्यालाच इजा होण्याची शक्यता आहे. थोडी दखल घ्या प्लीज. विनंती असेल जो मुख्य बॅनर आहे आमच्या आयोजकांचा आरजे ट्रॉफीचा त्याच्यापासून थोडेसे दूर व्हा. प्रेक्षकांना विनंती. चेतना तांबडशेत पेण आणि तांबडशेतचे बरेचसे प्रेक्षक आज खर तर तुम्हाला या मैदानाच्या चहू बाजूला पाहायला मिळतात. वेशीदेव तांबडशेत असो गरग्यावरचे सर्व प्रेक्षक एकदा तांबडशेत संघाचे प्रेक्षक आहेत का? आहे आवाज आहे. समोर पाहुणा संघ. पहिला बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिले लेग ग्लान्स केले. बॉलला आली सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा मस्जिद मोहल्ला शेफाटा खोपोली. चेतना तांबडशेत संघाला प्रेक्षकांचा बराचसा प्रतिसाद आहे परंतु समोर पाहुणा संघ परंतु त्याला दाखवून चालणार नाही. अविनाश खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. व्हॉट्सअप वरती देखील बरेचसे मेसेज आम्हाला येत आहेत. आमचे नेक्सामध्ये जे एक्झिक्युटिव्ह आहेत सागर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा चेतना तांबडशेत टीमसाठी आलेल्या आहेत. सो ते देखील सामना पाहण्यासाठी आलेत. प्रत्येक डॉट बॉल वरती आता तुम्हाला टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळेल. तांबडशेतकर आलो काय आलेत आलेत आले तांबडशेत करत परंतु खोपोली सुद्धा आले. बरचसा अंतर त्यांना ट्रॅव्हल केलं. 30-35 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलेत. उगीच नाही आलेत हे सांगतील ते. ओ बाळूचा बॉल आणि इथे फलंदाजगार मधली एसटी वाकवली. फर्निचर डेस्ट्रॉय विकेट डाऊन. या क्लीन बोल्ड साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आला मनीष पाटील यांच्याकडून. विकेट साठी 100 होते परंतु हा विकेट एवढा आवडला त्यांना की 500 रुपयाचा कॅश प्राइज. बाळू पाटील अगदी परमेश्वर आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो ना तेव्हापासून या खेळाडूचं नाव ऐकतोय. बाळू पाटील एक मोठं नाव. मच्छिंद्र पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज बाळूसाठी आला. खरं बाळू आणि निळू ही जोडी कित्येक वर्ष तांबडशेत संघासाठी हाहाकार माजवता आणि आज बाळू आता बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज न्यू बॅटर अति पाहायला मिळतो. हो चांगल्या फक्त दिशा दिले. फिल्डिंग चांगली आहे तिथे आली. फक्त एक सिंगल. मागच्या मॅच मॅच पेंडिंग आहे. राज आपण या ते कलेक्ट करा प्लीज. हितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो. तसंच तेजस नाईक यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज आले बाळूच्या त्या क्लीन बोल्ड साठी. काय अफलातून बॉल होता. मॅन ऑफ द मॅच राजला दिला जाईल. हो फटका चांगला आहे. फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली. कोणताही चौकार आतापर्यंत आलेला नाहीये. पहिल्या 5 बॉलवर फक्त 2 धावा आणि त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट. शेवटचा बॉल बॉलिंग मार्कवर बाळू. समोर फलंदाज अजमल आपल्याला पाहायला मिळतात. ओ हलक्या हाताने अजमलला फक्त
स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. षटक संपलं पहिलं आणि बॅटिंग करत असताना शेफाटा खोपोली संघाची धावसंख्या 3. अविनाश बरेचसे वर्ष खरं तर हमरापूर विभाग आणि बॉक्स क्रिकेट जर का म्हटलं तर चेतना तांबडशेत अगदी लहानपणापासून खरं तर ह्या टीमचं नाव आपण ऐकत आलोय. आणि खास करून नीलू आणि बालू ची ही जोडी खरं तर गतवर्षी RJ ट्रॉफीमध्ये निलेश थोडा इंजर्ड झाला, त्यामुळे खरं तर हा खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु नीलूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बॉक्स क्रिकेटचा सितारा खरं तर ही स्पर्धा खेळत नाहीये, परंतु त्याची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्ही जरूर पाहतोय. आणि ही मॅच आणि या मॅच मध्ये पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच त्यात ती मात्र शंका नाही. आपण जर पाहायला गेलं तर ओराम क्रिकेटमध्ये हमरापूर विभागात कळवे संघाचा फॅनबेस प्रसिद्ध आहे, परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये तांबडशेत संघाचे पाठीराखे नेहमी चेतना तांबडशेतच्या बाजूने असतात. षटक दुसरं, बॉलिंग मार्कवर गोलंदाज जयेश तयार, समोर फलंदाज अजमल, एका बाजूने अजमल दुसऱ्या बाजूने आतिफ. प्रत्येक विकेटसाठी मच्छिंद्र पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल आडव्या पाटणं, प्रयत्न चांगले परंतु बॉल सीमा पार. आता तो आवाज कुठेतरी गार करण्याचा प्रयत्न केला. या सामन्यातला पहिला चौकार. 4च्या मदतीनं धावफलक पुढे चालला. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या बाळूनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले होते 3 विकेट आली होती 1, आणि ते जयेशच्या पहिल्याच बॉलवर चौकार. आखूट टप्प्याचा बॉल आणि त्यावर केलेलं बरोबर आक्रमण टॅपिंग क्रिकेट चौकार आला. 4 धावा आल्यात. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल देखील हलक्या हाताने फक्त दिशा दिल्या. कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये बॉल चालला आली, तिथे फक्त एक सिंगल. चांगलं कमबॅक गोलंदाज जयेशचं आपल्याला पाहायला मिळतोय. आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये 9 जण खेळतात, परंतु सध्या 90 जणांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. आज तांबडशेचे पाठीराखे बरेचसे आलेत, परंतु खोपोली संघ एक प्रचंड टॅलेंट असणारा संघ. तो संघ तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतो. मस्जिद मोहल्ला शेफाटा खोपोली. आडवाबाटने खेळायचा प्रयत्न, पंचांचा इशारा. हा बॉल डाऊन दी लेग, बॉल वाईड आला. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल टर्न न होता सरळ यष्टी रक्षकाकडे गेला. तिथे मात्र डॉट बॉलची व्हाईट बॉलची समाप्ती. एक सिंगल आली व्हाईटची. हो, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची लेमन कट, नशिबाची साथ. बॉल लॉंग स्टॉप रिजनला नॉन स्टॉप फरार, सीमा पार. या षटकामधला दुसरा चौकार. 4च्या मदतीने धावफलक पुढे झालं आणि धावसंख्या पुढे जाऊन वधारते 13 रन्स. चला तांबडशेट टीम प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नको. खरं तर हमरापूर विभागातील 2 समालोचक दुपारी 2 वाजल्यापासून समालोचन करतात आणि हमरापूर विभागातील एखादा संघ आम्हाला देखील पाहायचा होता. स्वप्नील आणि हमरापूर विभागातील हा एक बलाढ्य संघ खरं तर आपण जरूर पाहतो. चेतना तांबडशेत आणि त्यांचे पाठीराखे आणि त्यांचा आवाज आता कुठेतरी थोडासा शांत झालाय, कारण की बॅक टू बॅक हे 2 चौकार आलेत. परंतु अविनाश, पूर्वीचे ते दिवस बॉक्स क्रिकेटची एक वेगळी मजा होती. नक्कीच, कारण कोणत्याही क्रिकेटरला विचारताना लहानपणी सुरुवात ह्याच बॉक्स क्रिकेट पासून केलेली असतं. बरेचसे खेळाडू आपण मोठे होताना आजकाल पाहतो, परंतु त्यांची सुरुवात या फॉर्मॅटने झाल्या. हो, चांगला बॉल, यॉर्कर लाईनचा बॉल होता, खोलात टाकला होता. 4ही मुंड्या चीत केलं होतं फलंदाजाला आणि शेवटच्या क्षणी बॉल खेळपट्टीवर थांबला. डॉट बॉलची समाप्ती. षटकातील शेवटचा बॉल. दुसरं षटक प्रगती पथावर. जयेशला कमबॅक करावा लागेल. चांगला फटका, फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली आणि तिथून मात्र षटक संपलं. धावफलकावरती धावा 18 आपल्याला पाहायला मिळतात. 18 ऑन दी बोर्ड. धावफलकावरती पहिल्या षटकात आल्या होत्या 3, या षटकात आल्या होत्या 15 आणि टोटल 18 धावा. 18 ऑन दी बोर्ड. स्वप्नील, चला आमचे जे ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटर आहेत साईड अँगलवाले, त्यांनी आमचा जो मेन कॅमेरा ऑपरेटर आहे जो पंचांच्या पाठीमागे आहे त्याला जरा एकदा फोकस करा तुम्ही. MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा तुम्ही खरं तर पाहताय. या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका.
तिसऱ्या षटकातला पहिला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, चेतना तांबडशेत संघामध्ये एक नव चेतना निर्माण करते. पहिला बॉल डॉट बॉल, धावफलकावरती धावा 18 आपल्याला पाहायला मिळतात. 18 ऑन दी बोर्ड. आतापर्यंत 13 बॉलचा खेळ संपला आणि 13 बॉल मध्ये फक्त 18 धावा. अविनाश, बऱ्याच दिवसानंतर इतक्या मोठ्या संख्येने पाठीराखे आपण खरं तर पाहतोय. ओरम क्रिकेटमध्ये आपण कळव्याच्या बाजूने आपण मोठ्या संख्येने पाठीराखे पाहतोय. तदनंतर दादर असेल, जिते असेल, खरं तर त्यांच्यासोबत रावे असेल, खरं तर या संघांसोबत मोठ्या संख्येने प्रेक्षक. परंतु बॉक्स क्रिकेट म्हटलं की चेतना तांबडशेत, तांबडशेतकर एकदा आवाज होऊ द्या. आणि इथे मात्र जसा आवाज आला ना, तो आवाज वाढतच जाणार आहे, कारण तो आवाज एक विकेट घेऊन आला आणि इथून मात्र फलंदाज बाद झाला. आपला केसानी गाग आपला असं म्हणायला हरकत नाही, षटकार लगावला. या षटकातील दुसरा बॉल होता आणि त्यावर चला नवीन बॅटर लवकरात लवकर रेडी राहायचं. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश, 19. खरं तर हमरापूर विभागामध्ये अनेक बलाढ्य संघ आपण पाहिलेत, मग ओरम क्रिकेट असेल किंवा बॉक्स क्रिकेट असेल, परंतु आरजे ट्रॉफी मध्ये फक्त एकच संघ आहे आणि त्याचं नाव आहे चेतना तांबडशेत. अख्ख्या हमरापूर विभागाचं खरं तर लक्ष आज चेतना तांबडशेत संघाकडे असेल. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल डाऊन द लेग, पण इंटरेस्टेड बॉल वाईड आला आणि वाईडच्या मधीने धावफलक पुढे चाललाय. दुसऱ्या दशकामध्ये 20 ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. आणि खरं तर आता पाहायला गेलं तर हमरापूर विभागातील एकमेव संघ खेळता असा आपण उल्लेख जरूर केला. त्यामुळे आता हमरापूर संघाचं नेतृत्वच आपल्या खांद्यावर आहे. त्यामुळे हमरापूर विभागाचं नाव आणि हमरापूर विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना तांबडशेत संघ आपला पाहायला मिळतो. त्यामुळे आता हमरापूर विभागाची धुरा फक्त तांबडशेत गावाची नाही, तर संपूर्ण हमरापूर विभागाची प्रतिष्ठा इथे पणाला लागली. फटका चांगला ऑन साइडला, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल आली आणि सिंगलच्या मधून धावफलकावरती धावा 22-22 आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच अविनाश, खरं तर काहीच तासांपूर्वी आपण सुशांत मोकल खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपण पाहिलं आणि सुशांत देखील म्हणून गेलाय की या स्पर्धेमध्ये आपल्या विभागातील तांबडशेत हा संघ आहे आणि या तांबडशेत गावावरती आता मात्र संपूर्ण हमरापूर विभागाचं लक्ष असेल आणि विकेट मिळाली. नक्कीच विकेट घेऊन आला. या ओव्हर मधला शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये फैसल दाखल होताना पाहायला मिळतील. आउट होणारा फलंदाज आशिष बाद झाला. आशिष जागा सावरण्यासाठी फैसल धावफलकावरती धावा 22 आपल्याला पाहायला मिळतात. परमेश्वर असं म्हणतात ना की माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःची इमेज बनवायला फार वेळ लागतो. आणि तांबडशेत संघाने ही इमेज, ही प्रतिमा गेले कित्येक वर्ष बनवली. हो, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्टंपिंग झाले का? पंचांकडे आता पाहिलं जातं. चला, तांबडशेत संघ आपला आवाज जरूर आहे, परंतु आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज बॅरियर पासून थोडेसे दूर व्हा. बघा, दर्शन दादा म्हात्रेंचं आयोजन आहे, आपलं आयोजन आहे, आपल्या गाववाल्याचं आयोजन आहे. त्या आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आरजे ट्रॉफी 2026 दुसरं पर्व, आणि हा आवाज कुठेतरी आतापर्यंत मिसिंग होता प्रेक्षकांचा, तो ह्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अविनाश, आता मात्र असं म्हणावं लागेल की हमरापूर विभागाशिवाय कोणत्याही स्पर्धेला मजा येणार नाहीये, कारण इतक्या मोठ्या संख्येने तांबडशेतकर आले आहेत. कल्पेश, किती 2, 3, 4 टेम्पो, किती टेम्पो आलेत? भरपूर प्रेक्षक आलेत. 3 ओव्हर 3 विकेट आणि धावफलकावरती 22 धावा. षटक शेवटचं बॉलिंग मार्कवर रोहित तयार, युवा जिगरबाज खेळाडू रोहित. पहिला बॉल थोडासा खराब, पंचांनी नो घोषित केलाय. नोच्या मदतीनं अतिरिक्त धावफलकावरती धावा 23 धावा. चांगली बॅटिंग करावी लागेल खोपोली संघाला. फटका चांगला ऑन साइडला टर्न केला, सिंगलचा कॉल आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट. छोटी धाव चिकी सिंगल,
स्कोर कार्ड वरती धावा एका सिंगलच्या मदतीने 24 रन 24 धावा धाव फलकावरती. खोपोली संघाला सुद्धा हिंमत हारून चालणार नाही. असं म्हणतात ना की आयुष्यात सगळे हरलात तरी चालेल, पण हिंमत हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. खोपोली सुद्धा येणाऱ्या 5 बॉलवर ब्लास्ट करण्याची ताकद ठेवतोय. जरूर आवाज भरपूर आहे, परंतु आवाज सुद्धा शांत करावा लागेल. का आम्ही 35-40 किलोमीटरचा प्रवास करून आज या रामवाडी नगरीमध्ये आलो, हे त्यांना सुद्धा दाखवावं लागेल. समोर फलंदाज बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. पुढे आले डान्सिंग डाऊन द विकेट. येस, आलाय बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार. आणि या 4च्या मदतीने धाव फलकावरती धावा 28 आपल्याला पाहायला मिळतात. 28 ऑन दी बोर्ड. अजूनही या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टिनिटी. धाव फलकावरती धावा 28 आपल्याला पाहायला मिळतात. 28 रन्स. चेतना तांबडशेटच्या अगेन्स्ट मस्जिद मोहल्ला शेफाटा खोपोली. फटका चांगला आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनला, बॉल सीमारेषा पार, क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका आणि चटका देत चौकार. नक्कीच अविनाश, मस्जिद मोहल्ला शिलफाटा खोपोली हा संघ देखील बलाढ्य संघ आहे. अनेक स्पर्धा अक्षरशः ज्या संघाने गाजवलेल्या आहेत असे हे खरं तर धुरंधर, आणि त्यांच्या विरोधात आज चेतना तांबडशेत अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय. खरं तर रमजानचा महिना सुरू आहे. आपल्या मोहल्ल्यातील आपल्या माणसांना, व्यक्तींना जर का खुश करायचं असेल, एक गिफ्ट द्यायचं असेल, तर ही स्पर्धा तुम्हाला जिंकावी लागेल. आणि ही महत्वाची स्पर्धा आहे. मस्जिद मोहल्ला शिलफाटा खोपोली हा देखील एक बलाढ्य संघ आहे, मोठा संघ आहे. पहिल्या 3 बॉलवर तब्बल 10 धावा आल्यात. पुढचा बॉल, फटका पुन्हा एकदा चांगला. आता क्षेत्ररक्षण दर्जेदार आली, मात्र एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे गेलं. 33 रन्स 33 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हे षटक कुठेतरी आता महागडं ठरताना आपल्याला पाहायला मिळते. धावा रोखाव्या लागतील, कारण खोपोली संघाकडे सुद्धा गोलंदाजांचा तोफखाना पाहायला मिळेल. त्यामुळे इथून मात्र येणाऱ्या 2 बॉलवर किमान एखादा डॉट बॉल, एखादा विकेट मिळवावा लागेल. रोहित बॉलिंग मार्कवर. हो, चांगला फटका खोदून काढलाय, क्षेत्ररक्षण दर्जेदार, बॉल स्टॉप केला. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. आली मात्र एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा 34 34 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. इफ देअर इज अ विल देन यू फाइंड अ वे. जिथे इच्छा तिथे मार्ग. हा मार्ग मोकळा करावा लागेल. शेवटच्या बॉलवर एखादा धमाका करावा लागेल. बॅटिंग करत असताना शेफाटा खोपोली संघाला का विकेट येतो. लास्ट वन टू गो. ओ, अजून एक बॉल शिल्लक आहे. पंच इंटरेस्टेड. पंचांचे दोन्ही या धरणीला समांतर चेंडू अवांतर. धाव फलकावरती धावा 35 35 ऑन द बोर्ड. सन्मानजनक धावसंख्या, एक फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय आरजे ट्रॉफी 2026 हे महापर्व. पुढे आले पुन्हा एकदा बॉल वाईड, परंतु यावेळेस स्टंपिंग स्वरूपात फलंदाज बाद सुद्धा. त्यामुळे इथून मात्र एक अतिरिक्त धाव मिळेल, एक अतिरिक्त चेंडू मिळेल, परंतु फलंदाज नवीन असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरबा झालेत. नेक्स्ट मॅच साठी आम्ही आमंत्रित करू वरद विनायक शहापूर अलिबाग आणि त्यांच्या विरोधात विनायक सावंत पुरस्कृत पत्र्या मारुती वरची खोपोली. दोन्ही टीम्स कॅप्टन्सला विनंती असेल, मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल, आपण रेडी राहायचं आहे. वरची खोपोली आणि त्यांच्या विरोधात शहापूर अलिबाग. लास्ट बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न. वाईटचा आता प्लेयर दाद मागतोय, परंतु पंच प्रतिसाद काही देत नाहीयेत. आणि इथून मात्र षटक संपलं. 4थं सत्र संपलं पहिलं, आणि धावफलकावरती धावा लागल्या 36 धावा धावफलकावरती. 37 धावांचं टार्गेट. टॉस साठी आपण आमंत्रित करूया. सेकंड मॅच बी पूल मधील असेल. वरद विनायक शहापूर अलिबाग आणि त्यांच्या विरोधात विनायक सावंत पुरस्कृत पत्र्या मारुती वरची खोपोली. टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील स्वप्नील पवार.
बघा 36 धावा झाल्या, 37चं टार्गेट असेल. शेवटच्या बॉलवर रनआउट विकेट आहे, तिथं कोणतीही धाव आलेली नाहीये. चला न्यू बॉल पंचांना द्यायचा. हॅलो चेक. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेतो. एका बाजूने शहापूर अलिबाग आणि दुसऱ्या बाजूने पत्रा मारुती खोपोली. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चला दोन्ही कॅप्टन शहापूर अलिबाग आणि पत्रा मारुती वरची खोपोली या दोन्ही संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. चला दोन्ही कॅप्टन आपण यायचं टॉस साठी. सामना 4 षटकांचा असेल. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला आपण देऊया. कॉल असेल शहापूर अलिबाग संघाचा. टॉस जिंकलाय खोपोली संघानं. सर्वप्रथम खऱ्या अर्थानं आपण टॉस या ठिकाणी जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल खोपोली टीमनं. या विभागामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळत असता, परंतु आरजे ट्रॉफीचं आयोजन खरं तर पेन तालुक्यामध्ये कसं वाटलं? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद बोलतो. खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी खोपोली टीमला आपण देऊया. दादा आपण देखील या विभागामध्ये बऱ्याचशा स्पर्धा खेळताना तुम्हाला देखील आम्ही पाहिलंय, परंतु आज आरजे ट्रॉफीचं हे दर्शन दादाचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं? आयोजनाबद्दल सांगायचं गेलं तर गेल्या वर्षी आम्ही ही स्पर्धा पाहिली होती. या स्पर्धेमध्ये नव्हतो, परंतु यावर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये खेळतोय. खूप दिमागदार पद्धतीने ही स्पर्धा इथे खेळवली जाते. मी दर्शनदादाचा आभारी आहे की आपण आम्हाला या स्पर्धेमध्ये आपण संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये नॉकआउटच्या मॅचेस होतात. खऱ्या अर्थानं बऱ्याचशा स्पर्धेमध्ये नॉकआउटच्या मॅचेस होतात, परंतु या स्पर्धेमध्ये लीग स्टेज पद्धतीची जी संकल्पना आहे दर्शनदादा मात्रे, त्याच्याबद्दल काय म्हणाल? खूप चांगली संकल्पना आहे. एवढी मोठी स्पर्धा, 1,00,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे आणि त्या स्पर्धेमध्ये एक तरी चान्स प्रत्येक संघाला मिळाला पाहिजे. ही संकल्पना खूप चांगली आहे. थँक्यू. हे होते खरं तर शहापूर अलिबाग टीमचे कॅप्टन. मॅचला होती सुरुवात पुन्हा एकदा अविनाश ठाकूरला आपण पाहतोय. जाऊयात मॅचकडे. मॅचचा पूर्वार्ध झाला, आता उत्तरार्धाकडे पाहतो. एका बाजूने चेतना तांबडशेत, दुसऱ्या बाजूने मजेद मोहल्ला. शेफाटा खोपोली बॉलिंग मार्कवर षटक पहिलं. किशोर तयार. मी म्हटलं होतं गोलंदाजींचा तोफखाना ठेवणारा संघ, आणि खरं तर किशोर बॉलिंग मार्कवर त्या स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर म्हणून सुद्धा आजचा संपूर्ण दिवसभर ते कार्यरत आहेत. मी म्हटलं होतं अंपायरिंगसाठी जेव्हा ते आले होते, एक लेजंडरी क्रिकेटर आहेत आणि आज ते इन ॲक्शनमध्ये शेफाटा खोपोलीसाठी. दुसऱ्या बाजूने तांबडशेत संघ आहे, त्यांचे पाठीराखे बरेच आहेत. पाहूयात आता काय होतं. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं, परंतु यावेळेस हे पंचांनी दिवसभर परमेश्वर पिच पाहिलं, त्यामुळे त्यांना माहिती आहे कुठे उचाल आहे कुठे नाही आहे, आणि त्याच टप्प्यावर बॉल डिलिव्हर करतात. आतापर्यंत 2 बॉल 2ही निर्धाव. 37चं टार्गेट चेस करायचा. 9.25ची सरासरी, आणि या सरासरीनं जावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. पुढचा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. हा बॉल वाईट घोषित केला. डाऊन दिले का बॉल, आणि इथून मात्र पंचांच्या माध्यमातून वाईट कॉल करण्यात आला. एक अतिरिक्त धाव, आणि या धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा झाला. कुठेतरी शांत आणि संथ गतीची सुरुवात आपण पाहता. एका बाजूनं चेतना तांबडशेत पेंटर, त्यांच्या अगेन्स्ट शेफाटा खोपोली. ही दोन संघादरम्यानची विद्यमान लढत आपण पाहता आणि अनुभवता. आरजे ट्रॉफी 2026. 12:55 सुमारे 1 वाजल्यात मध्यरात्री आपण आहोत या रामवाडीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर. रिव्हर्सचा फटका, फिल्डिंग तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. फटक्यामध्ये टायमिंग सुंदर होतं, गॅप सिलेक्शन नव्हतं, आणि तिथून आली मात्र एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 2 आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक अकाउंट इथे महेंद्रनं ओपन केलं. आज कुठेतरी निळूची अनुपस्थिती या संघाला नक्कीच जाणवते की काय, परंतु मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत बाळू आणि महेंद्र ही जोडी आहे ना, तोपर्यंत तांबडशेत संघ सुद्धा या मॅच मध्ये बनून आहे. विजयासाठी अजूनही 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल
अपेक्षित असणारा फटका सजवू शकलेला नाही. या बागफुटला जात असताना टॅपिंग क्रिकेट खेळायचं होतं, परंतु फटका कनेक्ट झाल्यानंतर पायाला आदळला आणि तिथून मात्र एक्झिक्युशन होऊ शकलं नाही आणि तिथून मात्र डॉट बॉल आला. शांतता पाहायला मिळते. ज्या पहिल्या सत्रामध्ये आवाज प्रेक्षकांचा टाळ्या ऐकत होतो, यावेळेस रिव्हर्स अस्त्र, परंतु टप्पा सुरेख गुडलेन स्पॉटवरनं उसळी घेणारा बॉल आणि तिथून मात्र आता बॉलच्या मेरिटनुसार फटके सजवावे लागतील, अन्यथा सामना आपल्या सुद्धा अंगलटी येताना पाहायला मिळू शकतो. जरूर या स्पर्धेमध्ये एक फेअर चान्स तुम्हाला मिळतो, परंतु 37चं टार्गेट आहे आतापर्यंत. धावफलकावरती धावा 2 येणारे 19 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 35ची गरज. 19 बॉल आणि 35 धावा. काय गोलंदाजी केली आतापर्यंत हा किशोर. या गोलंदाजांना समोर अक्षरशः बांधून ठेवलं. एका बाजूने बाळू, दुसऱ्या बाजूने महेंद्र. फटका चांगला होता, परंतु फील्ड पोझिशन सुद्धा तितकीच सुरेख आपण पाहताय. आली एक सिंगल, षटक संपलं पहिलं. अगदी थेंबे थेंबे तळेसाच या उक्तीप्रमाणे धावफलकावरती धावा लागल्या 3 आणि आता विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 34 धावांची गरज. 18 बॉल 34ची गरज. चला खोपोली टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. टीम मीटिंग घेऊ शकत नाही आपण. आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण टीम मीटिंग घ्या, ती सुद्धा खेळपट्टीवर घेऊ नका. उद्या सुद्धा आपल्याला स्पर्धा खेळायच्या. खेळपट्टीच्या बाजूला आपण ती मीटिंग घ्यायची. पंचांना सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा ते प्रेक्षकांना आणि माफ करा खेळाडूंना सांगायचं. विजयासाठी 18 बॉल आणि 34 धावांची गरज. फिल्डिंगमध्ये आता थोडेसे बदल इथे केले जातात. षटक दुसरं. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. आमिर आपल्याला पाहायला मिळतो. आमिर टू बाळू, बाळू टू आमिर. हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतात. परमेश्वर बऱ्याचदा होतं वेगवेगळ्या तालुक्यांमधले खेळाडू जेव्हा एकमेकांच्या विरोधात खेळत असतात त्यांना माहिती नसतं की गोलंदाजीची शैली काय, फलंदाज कुठे फटके सजवत असतो. त्यामुळे एक फ्रेश बॅटल तुम्हाला पाहायला मिळतं. हो, यावेळेस बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. पहिल्या 7 बॉलवर फक्त 3च धावा. ज्या बाळूनं षटक टाकलं होतं 3 धावांचं, तसंच षटक राहिलं पहिलं किशोरचं, परंतु तदनंतर आक्रमण झालं होतं. ते आक्रमण आता होईल का? हा बॉल थोडासा दूरवर टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. बॉल डाऊन दिले. वाईड आला. अतिरिक्त धाव. धावफलकावरती धावा 4 आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुढे अजूनही 33 धावांची गरज. येणारे 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज. करंट रन रेट कुठेतरी आता मात्र रिक्वायर रन रेट 12च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डिंगमध्ये बदल भाऊसाठी आपण पाहता. ऑन साईडला 3 खेळाडू, तर मात्र ऑफ साईडला बरंचसं प्रोटेक्शन. थर्ड मॅन पॉइंट, कवर्स, लॉंग ऑफ, इकडे लॉंग ऑन, मिड विकेट, तिकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओ, फटका फसला. बॅटची कडा, लीडिंग एज आणि इथून मात्र बाळूचा विकेट. मैदानाच्या बाहेर चहू बाजूला शांतता पाहायला मिळते. टॅप करणं आवश्यक आहे आणि इथून मात्र मैदानाच्या चहू बाजूला स्मशान शांतता. प्रेक्षकांचा आवाज कुठेतरी थांबलाय. जणू काय पिन ड्रॉप सायलेन्स. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आपल्याला पाहायला मिळतो. सामना अजूनही ऑन आहे. सामना कुठेही गेलेला नाही. प्रयत्न वाळूचे रगडितात तेलही गळे असं म्हणतात. त्यामुळे ते प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. असं म्हणतात ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. हे प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. रिवर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. काय घडलंय? डायरेक्ट हिट, परंतु तिथे एक धाव पूर्ण लेग बाय स्वरूपात आली. एक सिंगल. धावफलकावरती धावा 5 आपल्याला पाहायला मिळतात. 5 ऑन दी बोर्ड. अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज असेल. येणारे 15 बॉल आणि 32 धावा. समोर सलामीवीर फलंदाज आपण पाहता. एका बाजूने महेंद्र तर दुसऱ्या बाजूने नौका फलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही मोठे फटके आलेले नाहीयेत. फक्त 5च धावा धावफलकावरती. अक्षरशः गोलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलं. रिव्हर्सचा फटका आणि या उत्तर अर्धाच्या खेळामधला पहिला दमदार चौकार. आणि इथून मात्र 4च्या मदतीने धावफलकाला थोडीशी गती आली. धावफलकावरती धावा 9 पाहायला मिळतात. तांबडशेत संघांच्या पाठीराखे यांचा आवाज आता कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण या बॉलवर चौकार आलाय. 4 धावा आल्यात. चला मॅच बॉल आला का? चार धावा आल्या. धावफलकावरती धावा 9 पाहायला मिळतात. अजूनही सामना बराचसा दूर आहे, त्यामुळे महेंद्र आणि जयेशला शेवटपर्यंत सामना घेऊन जाणं फार आवश्यक असेल. येणारे 14 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज. 14 बॉल 28 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावा. आस्किंग रन रेट 12चा पाहायला मिळतो.
यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा आहे की नाही आता हे पंचच सांगतील. इथे मात्र काय घडतंय आता मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही पंच विचार विनिमय करून योग्य तो निर्णय देतील. आणि तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाईल. या प्लीज. खरं तर आज स्पर्धा परमेश्वर आपण पाहताय आरजे ट्रॉफी पेंट परिसरामधील स्पर्धा, परंतु या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंट्री पॅनल हे पेंट तालुक्यातलं, परंतु अंपायरिंग पॅनल हे खोपोली परिसरामधील आणि तीनही पंच त्यातलं एक पंच सध्या इन ॲक्शन मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. योग्य तो डिसिजन तुमच्या समोर येईल म्हणून आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतो. इतर कोणी वॉर्डरूममध्ये कॉमेंट करू नये. आपले जे पंच आहेत ते देतील ते योग्य निर्णय ते अंतिम असेल, कारण आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहताय उत्तम पंचांचं काम या तीनही पंचांच्या माध्यमातून राहिलं. ओमसाई MTCची टेक्निकल टीम आमच्या समोर जोडली गेली. कल्याण डोंबिवली परिसरामधलं एक प्रशस्त असं यूट्यूब चॅनल, ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन. चला रनआउट विकेट, त्यामुळे कॉटची विकेट नसेल, टीमच्या खात्यामध्ये ती विकेट दिली जाईल, त्याची आपण नोंद घ्यायची. बाद होणारा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट, त्यामुळे जो धावून आलेले आहेत अर्थातच चला पंच सांगतील आउट होणारा फलंदाज महेंद्र आहे की जयेश आहे. बघा तिथे चेक केलं जाईल की फलंदाज क्रॉस झालेत का, पास झालेत का एकमेकांना, आणि चला इथे चेक केलं जात आहे कोणता फलंदाज बाहेर आहे. आउट होणार फलंदाज महेंद्र आहे, त्यामुळे महेंद्र आपण या प्लीज बाहेर. योग्य तो निर्णय तुमच्या समोर आला. येस पंचांचा डिसिजन रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. आणि येस नक्कीच पंचांनी माफी सुद्धा मागली, दिलगिरी व्यक्त केली. मी म्हटलं होतं एक उत्तम अंपायरिंग पॅनल आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहता. खरं तर बॉक्स क्रिकेटमधले लेजेंडरी क्रिकेटर खालापूर तालुक्याला बिलॉंग करणारे तीनही पंच आणि खोपोली परिसरामधील उत्तम खेळाडू म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली, व्यावसायिक दर्जाचे अंडरआर्म बॉक्सचे खेळाडू. खरं तर सध्याच्या घडीला ओराम टेनिस क्रिकेट एवढं प्रचलित आहे की अंडरआर्मच्या खेळाडू बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून ते खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म रोहनदादा म्हात्रे आणि दर्शनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आला. फटका चांगला आल्या आल्या एक नवचेतना घेऊन आला फलंदाज जयेश मधून आलाय चौकार, आणि आता कुठेतरी त्या टाळ्या थांबल्या होत्या त्या अथवा असताना आपल्याला पाहायला मिळतात बॉल सीमा पार, रन्स 4, चौकार. षटक संपलं दुसरं आणि धावफलकावरती धावा 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 13 रन्स ऑन दी बोर्ड. आता विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 24 धावांची गरज. 12 चेंडू आणि 24 धावा. बॅटिंग करत असताना चेतना तांबडशेत संघाला आज न्यूची अनुपस्थिती कुठेतरी तांबडशेत संघाला जाणवते, कारण त्या संघाचा प्रमुख फलंदाज म्हणून गेले कित्येक वर्ष तो कार्यरत आहे, आणि आज इथे मात्र त्याची अनुपस्थिती, आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये इथे मात्र एका बाजूने जयेश तर दुसऱ्या बाजूने दीपेश ही जोडी आता ही कमान सांभाळताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार खोपोली संघासाठी. राजू तयार. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. 12 बॉल 24 धावा होऊ शकतात का? क्रिकेट हा खेळ, हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टिनिटी. इथे कोणतेही भाकीत तुम्ही करू शकत नाही. ज्या सब प्रेडिक्शन फेल वही क्रिकेट का खेळ असं नेहमीच म्हटलं जातं, आणि याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे चालू सामना. विजयासाठी 12 बॉल आणि 24 धावांची गरज.
स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज दीपेश आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क फॉर राईट आर्म अराउंड विकेटनं गोलंदाज राजू. चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ आपल्याकडे नाही. यापुढे आपल्याला बरेचसे सामने आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायचे आहेत. हा सामना वगळता अजून आपल्याला 4 लीग स्टेजच्या मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज खरं तर पाहायला गेलं तर पेण तालुक्याची स्पर्धा आणि या पेण तालुक्यातील सर्व विभागातून प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. खरं तर हमरापूर विभाग, जीते विभाग. हा बॉल अगदी बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न, बॉल नो बॉल आला आणि या नोच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 14 धावा आता विजयासाठी. 12 बॉल आणि 23 धावांची गरज. प्रेक्षकांची चर्चा आपण करत होतो. हमरापूर विभाग असो, जीते विभाग, खरं तर कर्नाळा परिसरातून बरेचसे प्रेक्षक आहेत. खास करून पेण पूर्व विभागामधून सुद्धा बरेचसे प्रेक्षक आज आपण या स्पर्धेला भेट देताना पाहता. आणि खरं तर आज खालापूर परिसरातील संघ खेळताना पाहायला मिळतात. अलिबाग परिसरातील संघ पाहायला मिळतात. सर्व गुण संपन्न आयोजन. RJ ट्रॉफी, शिस्तबद्ध स्पर्धा. इथे काय घडलंय? ओव्हरथ्रो झालाय, बॉल मागे चाललाय, बॉल निसटलाय आणि तिथे काय घडतंय? होत्याचं नवथं झालंय. तिसऱ्या पंचाची मदत पुन्हा एकदा घेतली जाते. योग्य तर इथे चेक केलं जाईल की हँडकट आहे की नाही, कारण बॅटच्या हँडलला सुद्धा बॉल लागू शकतो. पंच योग्य तो निर्णय तुमच्या विरोधात. चला इतर कोणी येऊ नये प्लीज, विनंती असेल. योग्य तो निर्णय. दूध का दूध और पाणी का पाणी. ज्यांना कोणाला पर्सनल बघायचं आपला मोबाईल खोला, तिथे सुद्धा स्पर्धा YouTube लाईव्ह आहे. इथे येण्याची आवश्यकता नाही आहे प्लीज, कारण या स्पर्धेची काही नियमावली आहे. त्या नियमावलीमध्ये असं सुद्धा आहे की कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 एक्स्ट्रा प्लेयर्स, एक स्कोरर आणि एक कॉमेंटेटर एवढेच राहतील आणि आमची टेक्निकल टीम. बघ क्रिटिकल डिसिजन आहे. सामना सुद्धा फार महत्वाचा. मोठी मॅच आहे, थोडीशी शांतता ठेवा. योग्य तो निर्णय तुमच्या समोर आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही निर्णय असा लागलेला नाहीये. योग्य तो निर्णय. दूध का दूध और पाणी का पाणी. खर तर या स्पर्धेसाठी सुद्धा बऱ्याचशा शुभेच्छा येत असताना आपण पाहता. चला पंच निर्णय काय? अर्थातच या थ्रोच्या 5 धावा. तांबड शेतकर 5 धावा आल्यात. 5. बघा आवाज आला. चला जे 2 पाठी राखे त्यांनी प्लीज बाहेर व्हा बॅरियरच्या, नाही तर आपल्या संघाला पेनल्टी देण्यात येईल. याची आपण नोंद घ्यायच्या. 5 धावा आल्यात. ओव्हर थ्रोच्या आणि धावफलकावरती धावा 19 धावा. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. पेण तालुक्यातील पहिला खेळाडू ज्यांना ISPL स्पर्धा खेळली, अर्थातच आशीर्वाद आर्ट्सचे प्रोप्रायटर वैभवजी ठाकूर यांचे चिरंजीव आशीर्वाद वैभव ठाकूर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी बऱ्याचशा शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही मोस्ट वेलकम करतो. आपलं सुद्धा स्वागत. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड. आता विजयासाठी 18 धावांची गरज असेल इथून पुढे. या 5-22च्या रन आल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावा रोखाव्या लागतील. सामना फार महत्वाचा. यावेळेसचा बॉल काय घडलंय? हो त्याचं नवथं झालंय. बॅटची कडा आणि बॉल थेट बॉडी लाईनच्या बाहेर टप्पा पडलाय, त्यामुळे फलंदाज बाद. चला जे बॅरियरवर लोड देऊन प्रेक्षक उभे आहेत त्यांनी प्लीज बाहेर व्हा. आमचे व्हॉलेंटियर्स तिथपर्यंत येतात तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाहीयेत.
बघा तांबडचे संघ आपले पाठीराखे भरपूर आहेत. खर तर दर्शनदादा आणि रोहनदादा आपल्याच गावचे हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची जी स्पर्धा आहे त्यामुळे आपली स्पर्धा समजून थोडंसं सहकार्य करा. तांबडचे टीम आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज मैदानाच्या चहू बाजूला एक शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहताय. चला स्पीडअप करा. नवीन बॅटर एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी समीकरण इक्वेशन 10 बॉल आणि 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धावा. या धावा होऊ शकतात का? या धावा रोखल्या जाऊ शकतात का? त्याचं उत्तर म्हणजे येणारे 10 बॉल. RJ ट्रॉफी 2026 स्पर्धा आपण पाहताय. पेण तालुक्यातील बॉक्स क्रिकेटला सुगाचे दिवस या स्पर्धेनं आणलेत मित्रांनो. ओ बॅटची कडा आल्या आल्या प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. आता समीकरण थोडस सोपं झालंय. जे अवघड होतं ते सोपं केलं. येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावा. येणाऱ्या 3 बॉलवर किमान 2 तरी डॉट बॉल टाकावे लागतील तर शेवटचं षटक पाहायला मजा येईल. परंतु समोर शरद आहे, थांबायला तयार नाही. आल्या आल्या चौकार. आडव्या बॅटनं स्लोक स्वीप केला. सलगचा दुसरा. हिट्स 2 इन अ रो. चौकार. 4 धावा. टाळ्यांचा प्रतिसाद एकदा होऊन जाऊ द्या तांबड शेतकर. आला 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 आवाज आलाय. आवाज कमी झाला तर त्याच ट्रेननी बसून आपल्याला तांबड शेतला जावं लागेल. त्यामुळे हमरापूरला उतरावं लागेल. त्यामुळे आवाज कमी करून चालणार नाही. अजूनही 2 बॉल बाकी आहेत त्या षटकामधले. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 8 चेंडू आणि 10 धावा. तूच काहीतरी कर भावा. आता असेच तांबडशेटचे प्रेक्षक म्हणत असतील. शरदवर विश्वास दाखवला आणि या शरद तो विश्वास सार्थकी ठरवताना पाहायला मिळतो. सलग 2 चौकार. ओ चांगला बॉल. ऑफ ब्रेक झालाय. पुढ्यात टाकलेला बॉल. सामना अजूनही जिवंत आहे. समीकरण 7 चेंडू आणि 10 धावा. हार जीत ही लपंडावर. जिद्द राहू दे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा. उजळावं लागेल. आपल्या संघाचं नशीब पालटवावं लागेल. हे नशीब पलटू शकेल का? समीकरण 7 चेंडू आणि 10 धावा. 7 बॉल 10 धावा. समोर शरद. बॉलिंग मार्कवर गोलंदाज राजू. पुढे आले आणि दिली चपरक. ऑन ड्राईव्ह. त्यांचा प्रतिसाद. आला चौकार. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 धावा. रन बॉल इक्वेशन. खर तर केलेली चांगली गोलंदाजी आता कुठेतरी आपल्या संघाला रास येताना पाहायला मिळतो. परंतु इथून मात्र कुठेतरी न झालेली चांगली फलंदाजी खोपोली संघाच्या अंगलटी येताना पाहायला मिळतं. समीकरण 6 चेंडू आणि 6 धावा. कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से कुछ नहीं होता. हौसलों में उड़ान होनी चाहिए. हौसले बुलंद करावे लागतील. समीकरण 6 चेंडू आणि 6 धावा. आत्मविश्वास दाखवावा लागेल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज. या 6 धावा रोखण्यासाठी आती पाहायला मिळतोय. समोर फलंदाज. एका बाजूने शरद, दुसऱ्या बाजूने दीपेश. शरदनं आल्या आल्या 3 चौकार लगावलेत आणि मात्र सामन्यातली हवा काढण्याचं काम केलं. 6 बॉल 6 ची गरज. ओ हलक्या हाताने खेळलाय. त्याला माहिती आहे सामना आपल्या मुठीत आहे. आता समीकरण 5 बॉल आणि 5 धावांची गरज. 5 चेंडू आणि 5 ची गरज. रन बॉल इक्वेशन आपण पाहताय. विजयासाठी 37 टार्गेट होतं. आतापर्यंत धाव फलकावरती 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 32 ऑन दी बोर्ड. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता पाहूयात काय होतं. आ देखते हैं किसमें कितना है दम. कोण असेल या पहिल्या मॅच मधला बाजीराव सिंगम. डी गटातील ड गटातील पहिला सामना आपण पाहता.
एका बाजूनं शेफाटा खोपोली, दुसऱ्या बाजूनं चेतना तांबडशेत पेंड. ओ खराब चेंडू आणि काय घडलंय इथे, नशिबाची साथ आणि इथून मात्र पहिला सामना विजेता ठरलाय टीम चेतना तांबडशेत. अभिनंदन टीम, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संपूर्ण संघासाठी. चला मॅन ऑफ द मॅच साठी आपण इन्व्हाइट करूया ज्याने 3 चौकार लगावले, तो शरद ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला शरद आपण या अक्षय म्हात्रे यांना आम्ही विनंती करतो. खर तर बॉक्स क्रिकेटचा एक लेजंड खेळाडू आणि युवा उद्योजक